का पत्ता कड़वा है। हे आंदोलन करायचं कारण हे की गेल्या काही दिवसांपहिले जे संजय राऊत साहेबांनी वक्तव्य केलं होतं की आजकालचा युवक भरकटला आहे आणि तो मंद आहे. तर साहेब, मला एवढंच विचारायचंय तुम्हाला, जेव्हा तुम्ही त्यांचा इलेक्शन पुरती वापर करता तेव्हा तो भरकटला नसतो का तेव्हा तो मंद नसतो का? साहेब, तुम्ही काहीतरी वक्तव्य करता आणि सतत चर्चेत राहता. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या जेव्हा गरजेपुरता युवकांना वापर करता तर त्यावेळेस तो भरकटला नसतो का? तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आजकालचा युवक नाही, तुमच्या पक्षातले काही युवक भरकटले आहेत. तुम्ही फक्त, आणि युवक आजकालचा पुढे जातोय, आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जर युवक पेटेल तर इतिहास घडेल. आणि ही जी शिवसेना उभा केली ती बाळासाहेबांनी युवकांचा विश्वासावरती उभा केली. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2-3 दिवसाखाली संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केलं की युवक भरकटलेला आहे. आता तुमचं वय किती, तुम्ही म्हातारे असून तुम्ही भरकटनच आणि युवा भरकटायला आहे. हे तुमच्या म्हणजे निवडणुकीपुरतं तुम्हाला युवा चालतंय प्रचार करायला, सगळं करायला, आणि तुमच्या ही निवडणुका सगळं झालं की तुमचं म्हणतात की युवा भरकटलेला आहे. हे तुमच्या पक्षामध्ये अंतर्गत वाद झालेला आहे, त्याच्यामध्ये युवा भरकटलेला, त्याचा ठपका तुम्ही पूर्ण देशावरच्या युवकावर लावता. हे तुमचा, यामुळं तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो. परभणी युवा सेनेतर्फे तुमचा जाहीर निषेध करतो. माननीय संजय राऊत हे आता वयामानानं त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. त्यांनी देशातील युवकांसंदर्भात अत्यंत एक खालच्या स्तराचं वक्तव्य केलेलं की युवा भरकटलेला आहे. संजय राऊत, मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा देश आहे, हा 70% तरुणांचा देश आहे. संपूर्ण देश हा तरुणांच्या ताकदीवर आणि तरुणांच्या मेहनतीवर चालतो. म्हणून तुम्हाला युवा सेनेच्या वतीने मी चेतावणी देतो, तुम्ही हे जे युवकांच्या संदर्भात वक्तव्य केलं, या वक्तव्याचा तुम्ही पश्चाताप करून माफी मागा. अन्यथा आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही रस्त्यावर फिरू देणार नाहीत. हा इशारा आजच्या या जोडे मारूच्या आंदोलनाच्या माध्यमातून परभणी युवा सेनेच्या वतीने आम्ही देत आहोत.